तर वरळी बीडीडी रहिवाशांना पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या वाटप करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याच कार्यक्रमात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एका मंचावर येण्याची शक्यता आहे, कारण या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुरू झाले तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुद्धा हे काम सुरू राहिलं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना फेज 1चं काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच श्रेयवादाची लढाई या पुनर्विकास प्रकल्पावरून पाहायला मिळणार आहे। हे बघा, मला काही श्रेय घ्यायचं नाही, कोणी काही म्हणू, अडकलेला प्रकल्प सुरू मी गृहनिर्माण मंत्री असताना, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला। पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं। सगळे अडलेले जे काही दगडधोंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे बाजूला केले आणि आज तिथे 72 मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत। मला श्रेय घ्यायचं नाही, ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घेऊन द्या, माझं काम मी केलं। आता मी काही मंत्री नाही, आता ज्यांनी केलंय त्यांनी उद्घाटन करावं, लोकांना चाव्या द्याव्या, पण जे केलंय ते केलंय। नाही, नीट प्लॅन केला असतं तर 500 काय अजून लोकांना देऊ शकले असते। फक्त तुम्ही तिथं जाऊन राजकारण करणार असाल आणि 500 लोकांना तुम्ही सदनिका देणार असाल तर हे कितपत योग्य आहे? हजारो लोकांना आपण देऊ शकलो असतो, पण त्याचं योग्य असं नियोजन करायला पाहिजे होतं, जे सरकारकडनं केलं गेलं नाही। आता तिथं जाऊन भाषण काय करतात हे आपल्याला बघावं लागेल, पण तुम्ही बघाल तर धोरणात्मक काहीच बोलणार नाही, पण टीका मात्र त्या ठिकाणी हे भाजपचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व नेते करतील। त्यामुळे त्यांना काय पडलं तर फक्त राजकारण पडलं। 2 आम्ही आमदार आहोत, आदरणीय आदित्यजी तर ते निवड आमदार नाही तर मंत्री राहिलेले आहेत। अशावेळी त्यांना बोलून घेऊन आणि कदाचित ज्यावेळी मार्गदर्शन किंवा भाषण व्हायला पाहिजे त्या भाषणामध्ये पण त्यांना संधी द्यायला पाहिजे। आम्ही जे ऐकतोय आम्हाला माहीत नाही की भाषण फक्त शासनाचेच प्रतिनिधी करणार, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकतर्फी कार्यक्रम करायचा प्रयत्न चाललेला आहे। नेहमीप्रमाणे उशिरा येते तसं येईलही, परंतु शेवटी पक्षाचा निर्णय आहे, तिथे जायचं की नाही किंवा पक्ष निर्णय घेईल त्याच्याप्रमाणे आम्ही आमचा निर्णय घेऊ।